अनलॉक कर. काय बोलले लॉक कर पुढे दे. पुढे हा आता मा फोटो काढ नाही असं. जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मस्त आंघोळ उघड फ्रेश करून झालं कम्प्लीट आणि तर कपडे मग घालून रेडी आहे डबल आणि झालेलं आहे आपला टायमिंग आता निघायचा. असं निघू आता पेपरला जायला आणि आपला टोपी मास्क पण रेडी आहे हळूहळू आणि निघत आपल्या प्रवासाला. कॉलेजला पोचलेला आहोत आता. मस्त फ्रेश बीस होतो जरा आणि खूप धुळीने माखलो होतो म्हणून जॅकेट घातला होता. कॉलेजला पोचलोय आता करू एंट्री कॉलेजमध्ये मस्त स्वॅगमध्ये आणि लिव्ह पेपर इथे पडकमध्ये. फायनली पेपर कंप्लीट झालेला आहे आणि मित्रांना भेटून निघालेलो आहोत आपल्या घरी जाण्यासाठी. बराच वेळ लागला आज खूप हात दुखला पेपर लिहायला करून की आता सवय मोडली आता पेपरची अभ्यास करायचा. आता जाऊ मस्त घरी खड्डे खात खात. आता भूक तर लागली आता खड्डेच खाऊ आपण आता. लिपच बंद आहे. मस्त आलं तर बोललं तर असं वरती घेत नाही पण लिपच बंद आहे. चालत चालत जावं लागेल. काय करते नव्या बघू आपण. बिचारी नव्या अभ्यास करते रे बाबा. अभ्यास करतो म्हणून तिला काही डिस्टर्ब नाही करत आपण. आता बघू आता मस्त निघतो ना जरा थोडी गार थंडगार आता हवा घेऊ मग जाऊ परत आपण घरी. आहे जरा आता आले ना नव्याला कणीसला भेटायला त्यांना भेटतो आणि जाऊ घरी परत. काय हल्ला गाडी बघा कणीसची छोटी गाडी नको. मागे लागत होता घरी येण्यासाठी कसं तरी आलो लगेच निघून नाही तर रडत बसला असता. त्याला आता जावं पण डायरेक्ट आता घरीच भेटतो. फायनली ते घरी पोचलेलो आहोत. मस्त फ्रेश पीस होऊन बसलो आहे आणि उद्याच्या पेपरचा अभ्यास चालू आहे आपला थोडा. उद्याच्या पेपरचा थोडा अभ्यास चालू आहे आता आपल्याला. खूप बरेच दिवसपासून आपण काय थोडं लिहिलं नव्हतं म्हणून जरा हात मान जाम दुखते. आता करू थोडा परत आपला अभ्यास आहे तो कंटिन्यू करू आणि आपला ब्रेकफास्ट पण चालू थोडा स्नॅक्स नॉर्मल टाइमपास पण म्हणून तर आपल्या ब्लॉगचं नाव टाइमपास ब्लॉग आहे. आली आहे ओरिजिनल गन. आता तिथं लावू आपण नेमबाजी काहीतरी करू. पोललाच मार यायला कुंडीला मार ना मका आला. हे तिकडं नको रे इकडं मारा नाही लागणार तुझा मला तर नाटत मार ना यायला. अनलॉक कर. काय बोलले लॉक कर पुढे दे. पुढे हा आता एकदम ओरिजिनल गन आहे. ओरिजिनल गन आहे. आताच नको नको कोणाला नको ओढू उगाच काय लफडा नको आपल्याला करायचा आहे. एकदम खूप हेवी रे पण गन खूप हेवी आहे. मास्टर नेम तर बघितलं तुम्ही एकदम कडक मध्ये गेला तो बघ. एक शिकार मेला पाहिजे. तुम्हाला एक दिवसालाच सनी चालवली एक गोळी तर बघितली मी मारली पण खूप खूप हेवी आहे सांगता येत नाही. तरी कमी 15 किलोची तरी असेल. जड तर खूप जड तर आहे तेवढी भारी आहे ना पण. गन बिन होती एकदम हेवी गन. काय रे गन कशी होती एकदम हेवी होती. हेवी एकदम कडक मस्त गन होती. आता बघू उद्या परत जाऊ. त्याच्याकडे अजून एक दुसरी पण गाडी आहे ती पण दाखवेल तुम्हाला एक दिवस नक्की. पण आता चाललंय पेट्रोल भरायला भावाचं. गाडीत पेट्रोल कमी झाला म्हणून पेट्रोल भरू आणि घरी जाऊ मस्त जेवण बिवून करू. परत उद्या पेपर पण आहे.
अजून 2-3 दिवस कंटिन्यू पेपर आहे, मग काय नंतर टेन्शन नाही, मग एकदम फ्री होईल आपण पेपरमधून. कसं 10 रुपयाचं टाकायचं का 20 रुपयाचं? 10चे चॅलेंज करतो आम्ही. हा आता नाही, नंतर करू. बस काका 5 का. हाँ 5 का डालो अंकल, 5 का डालो, 5 का. क्या बोलते अंकल, 5 रुपये का पेट्रोल मिलेगा क्या? हाँ नहीं मिलता 5 का, ये 10 का मिलेगा क्या? 377 का डालो. 377. आपल्या गाडीमध्ये पेट्रोल फुल बिल झालेलं आहे आणि आता आपण निघू आता घरी जायला. आता आम्ही रायगड बनवू. कुठे जायचं? पनवेल. पनवेल. चल जल्दी भाई, जल्दी चल, सुबह पनवेल निकलना है. मस्त गन एक मस्त गन पण बघितली आणि या मजा पण आली. बरेच दिवसानंतर आज ती पहिल्यांदा गन बघितली होती, फर्स्ट टाइम हातात घेतली आणि फर्स्ट टाइम पण यूज केली. खूप बरं वाटलं. बट आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू असेल नवीन ब्लॉगमध्ये. फायनली